नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेना राज्यसभेचे खासदारांनी घेतली पालिका महापौरांची सदिच्छा भेट. मालमत्ता करावर 90% सूट, महापौर शर्मिला पिंपळकर. आणि ठाण्यातील गतिरोधकांविरोधात उपमहापौर आक्रमक. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे. दुपारी 1 वाजता महापौर दालनात ही भेट पार पडली. या भेटीमध्ये ठाणे शहरातील विविध विकास कामं, नागरिकांच्या समस्या तसंच महानगरपालिकेच्या उपक्रमांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक पातळीवरील विकास कामांबाबत समन्वय वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आज आपण ठाण्यात भेट दिलेली आहे. पहिले आनंद आश्रमात गेला, त्यानंतर आता महापौर कार्यालयात भेट दिलेली काय? खरं तर आज मी ठाण्याच्या मातीला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला नतमस्तक होण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्व, ज्या कर्मभूमीमध्ये ठाण्यामध्ये फुललं, त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज इथे आले. आज खूप आनंद वाटतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला राज्यसभेत पाठवलं, त्याच पद्धतीनं ठाण्याच्या महापौरपदी सुद्धा एक लाडकी बहीण जी संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे, तिला विराजमान झालेलं बघताना मनापासून आनंद वाटतोय. जो न्याय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना दिला जायचा, जो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये महिलांना दिला जातो, तोच सामाजिक न्याय वृद्धिंगत करण्याचं अत्यंत सुंदर आणि सशक्त पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब संसद रत्न यांच्या नेतृत्वाखाली टाकली जात आहेत. याचा एक महिला म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून अत्यंत अभिमान वाटतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करातील शास्तीमध्ये 90% सूट देण्याची योजना राबवण्यात येते. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला मालमत्ता कर पालिकेकडे जमा करावा असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले. महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला गटनेते पवन कदम, उपायुक्त जिजी गोदेपुरे उपस्थित होते. ठाणेकर करदात्यांनी पालिकेस निवासी मालमत्ता कर जमा करून सहकार्य केलंय, परंतु काही करदात्यांनी अद्याप कर भरलेला नाही. अशा करदात्यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे निवासी मालमत्ता करावर आकारलेलं व्याज यामध्ये सवलत देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून करदात्यांना निवासी मालमत्ता करावरील दंडात सूट देऊन दिलासा दिलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर, त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10% अशी एकत्रित रक्कम पालिकेकडे 12 मार्च 2024 ते 25 मार्च 2024 या कालावधीत जमा करतील. अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये 90% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. ज्या करदात्यांनी या निर्णयापूर्वी त्यांचा निवासी मालमत्ता कर पालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना थकीत निवासी मालमत्ता कर भरण्यास प्रोत्साहन देणं हा असल्याचं महापौरांनी नमूद केलंय. ठाणेकरांकडून ठाणेकर मला भेटायला आले होते आणि त्यांच्या समस्या होत्या की मालमत्ता जो कर आहे त्याच्यावर जी दंडात्मक वसुली केली जाते, तर त्यांच्याबद्दल आम्हाला सवलत मॅम दिली तर आम्ही ती भरणा लवकरात लवकर भरू. आणि त्यानुसार मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी विचारणा करून आणि आपले ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पण आज खरं तर मी बैठक घेतली आणि त्या बैठकीत असा आम्ही निर्णय घेतला की काहीतरी सवलत आपण आपल्या ठाणेकरांसाठी दिली पाहिजे, ज्यांना कर भरायचा आहे पण तरी पण त्यांना भरता येत नाही पूर्ण हे करून. तर अशासाठी आपण त्यांना एक निर्णय घेतला की 90% कर, मालमत्ता कर वसुलीवर 90% सवलत देण्यात येईल दंडात्मक. आणि आज ठाणेकरांना मला वाटतं तो दिलास होईल आणि तसा निर्णय खरं तर 12 मार्च ते 25 मार्च पर्यंत आपण त्यांना ही सवलत दिलेली आहे आणि ती कशी वसुली होईल ते बघितल्यानंतर अजून पुढचे निर्णय पण आपण घेण्यात येतील. मॅडम, ठाणे महानगरपालिका ठाणे शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक सध्या वाहन चालकांसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतेक सर्वच गतिरोधक हे तांत्रिक निकष डावलून आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आले असल्याचं समोर आले। या गंभीर समस्येची दखल घेत ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पालिका आयुक्त आणि नगर अभियंत्यांना पत्र लिहून शहरातील गतिरोधकांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं केबल सेमलानी विरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त या प्रकरणात दिलेल्या निकालानुसार राज्यातील सर्व गतिरोधक हे इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार असणं अनिवार्य आहे। मात्र ठाणे शहरात या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतंय। नियमानुसार गतिरोधकाची उंची 10 सेंटीमीटर आणि त्रिज्या 17 मीटर असावी, परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे गतिरोधक प्रमाणापेक्षा जास्त उंच आणि तीव्र आहेत। या चुकीच्या गतिरोधकांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना पाठीच्या कण्याचे, मणक्याचे आणि मानदुखीचे गंभीर आजार जडत आहेत। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गरोदर स्त्रिया हे गतिरोधक जीवघेणे ठरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात। तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गतिरोधकांवर पांढरे काळे पट्टे, ल्युमिनस पेंट किंवा रिफ्लेक्टर्स असणं आवश्यक असताना ठाण्यातील अनेक गतिरोधकांचा रंग उडालेला आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे गतिरोधक न दिसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय। उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलंय की जे गतिरोधक नियमात बसत नाहीत त्या अनधिकृत मानून त्वरित तोडून पुन्हा अधिकृतरित्या बांधले जावे। ठाणे महापालिकेनं तातडीनं संपूर्ण शहरातील गतिरोधकांचं ऑडिट करावं आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे। या प्रकरणी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय। राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी खासदारकीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ठाण्यातील टेंबिनाका येथील आनंद आश्रमास भेट देत शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। यावेळेला बोलताना वाघमारे म्हणाल्या की एका सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होण्यासाठी आपण इथे आलो। आनंद आश्रम हे तमाम शिवसैनिकांचं ऊर्जास्थान असून याच ठिकाणी बसून दिघे साहेब जनता दरबार घेत असत। अनेक गुंतागुंतीचे प्रश्न ज्याचं निराकरण न्यायालयातही होत नव्हतं त्यांना न्याय या ठिकाणी मिळत असं त्यांनी सांगितलं। आपल्यासारख्या सर्वसामान्य लाडक्या बहिणीला संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी आभार मानले। दिघे साहेबांनी सुरू केलेला जनसेवेचा वारसा शिंदे पुढे नेत असून सर्वसामान्य शिवसैनिकांना संधी देण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान महागाई आणि गॅस टंचाईच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की जागतिकीकरणामुळे एखाद्या देशात युद्ध पेटलं तर त्याचा परिणाम इतर देशांवर होतो। त्यामुळे काही प्रमाणात परिणाम जाणवत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसंच राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे। शासनानं मेस्मा कायदा लागू करून घरगुती वापरासाठी गॅस राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळेला त्यांनी शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली। दररोज निरर्थक बडबड करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर जाईल की काय अशी परिस्थिती असल्याचं त्यांनी टोमणे मारत म्हटलंय। शिवसेना कुणाची याचा निर्णय जनतेनं, न्यायालयानं आणि निवडणूक आयोगानं दिला असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलंय असंही त्यांनी सांगितलं। एका सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची खासदारकी वरिष्ठ सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळाल्यानंतर मी आज धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींपुढे नतमस्तक होण्यासाठी आनंद आश्रम इथे आली आहे। तमाम शिवसैनिकांचं हे ऊर्जापीठ आहे, कारण याच ठिकाणी बसून दिघे साहेब जनता दरबार घ्यायचे आणि अगदी ज्या गोष्टी न्यायालयात सुद्धा मिटत नव्हत्या त्यांना न्याय इथे मिळायचा। मला वाटतं की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी संधी दिली, यामुळे दिघे साहेबांना सुद्धा अत्यंत आनंद होत असेल की आपण जो जनसेवेचा वारसा सुरू ठेवला, आपण ज्या पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचो, अगदी त्याचप्रमाणे आपले शिष्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब सुद्धा कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना संधी देऊन दिघे साहेबांचा जनसेवेचा वारसा हा वृद्धिंगत करत आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतोय। छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांचा इतिहास, शौर्य हे केवळ हिंदुस्थानापर्यंतच मर्यादित नसून ते साता समुद्रापार परदेशातही गाजत असल्याचं ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना सांगितलं। आमदार केळकर हे शिवभक्त म्हणून ओळखले जातात। महाराष्ट्रात
दुर्ग संवर्धनावर काम करण्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत इंग्लंड इथे गेले 1 महिना महाराष्ट्रातील गडांच्या प्रदर्शन सुरू असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. इंग्लंडमधील हजारो नागरिक आज ते प्रदर्शन पाहण्यासाठी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील जे 12 किल्ले हेरिटेज म्हणून आहेत त्यांची प्रतिकृती बनवून ते प्रदर्शनात ठेवले गेलेत. आमच्या संघटनेच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवलं असल्याचा अभिमान आम्हाला आहे, असं केळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रात आज अनेक लहान मोठ्या विविध संघटना या गडकिल्ल्यांसाठी दुर्ग संवर्धनाकरता, दुर्गसेवेकरता झटत आहेत, काम करतायत. हे दुर्गसेवक दिवस बघत नाहीत की रात्र, प्रामाणिकपणे दुर्गसेवेचं काम अखंडित करतायत. अशा या दुर्गसेवकांना, संघटनांना सरकारनं प्रोत्साहन देण्याचं काम केलं पाहिजे. त्यासाठी योजना आणली पाहिजे जेणेकरून या सेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल. दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहित तसंच विना अनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 10 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, परंतु ही मुदत आता वाढवण्यात आली. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहित आणि विना अनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदाच्या म्हणजे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया राबवण्यात येते. RTE 25% प्रवेशासाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली असून 10 मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पालकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी RTE 25% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता बुधवारी 18 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शाळांनीही ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या. RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळते. त्यामुळे पात्र वंचित दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असं आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले.